नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, कोन आणि वर्तुळे दैनंदिन जीवनात सर्वत्र असतात. उदाहरणार्थ, सायकलची चाके आणि घड्याळाचे चेहरे हे वर्तुळ आहेत. पुस्तकाचे किंवा टेबलाचे कोपरे कोन असतात. हे आकार कसे काढायचे आणि मोजायचे हे शिकल्याने अनेक कामांमध्ये मदत होते. या व्हिडिओमध्ये तुम्ही होकायंत्र आणि प्रोट्रॅक्टर सारख्या साधनांचा वापर करून वर्तुळे, कोन काढणे आणि त्यांचा समान भागांमध्ये विभाजित करणे शिकाल. ही साधने खोलीच्या कोपऱ्यातील 90 अंश कोनासारखे किंवा घड्याळाप्रमाणे 60 अंश कोनासारखे आकार तयार करण्यास मदत करतात. भूमिती म्हणजे फक्त रेखाचित्रे काढणे नाही, तर आपल्या सभोवतालच्या जगात आकार कसे कार्य करतात हे समजून घेणे. रस्त्याच्या चिन्हांपासून ते फर्निचर पर्यंत भूमिती आपल्या सभोवताली आहे. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. दिलेल्या त्रिज्यांसह होकायंत्र वापरून वर्तुळ कसे काढायचे ते शिका. तीस अंश, 60 अंश आणि 90 अंश सारखे कोन कसे मोजायचे आणि कसे काढायचे ते समजून घ्या. कोन दुभाजक कसे करायचे आणि समान भाग कसे करायचे ते शिका. कोन अचूकपणे मोजण्यासाठी आणि काढण्यासाठी प्रोट्रॅक्टर वापरण्यास शिका. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत वर्तुळ, कोन, होकायंत्र, प्रोट्रॅक्टर, त्रिज्या, कोन दुभाजक, कोन मोजणे, होकायंत्र आणि प्रोट्रॅक्टर, कोन दुभाजक. मुलांनो, आधी आपण पाहूया वर्तुळ. हा एक गोल आकार आहे ज्यामध्ये त्याच्या सीमेचे सर्व बिंदू त्याच्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. कोन 2 किरणांनी तयार होतो ज्यांच्यामध्ये एक समान अंतबिंदू असतो ज्याला शिरोबिंदू म्हणतात. आता आपण शिकूया कसे. त्रिज्या माहित असल्यास वर्तुळाची रचना. 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला लांबी मोजण्यासाठी कंपास आणि फुटपट्टीची आवश्यकता आहे. चरण 1. होकायंत्र उघडा आणि फुटपट्टी वापरून 5 सेंटीमीटर लांबी मोजा. चरण 2. वर्तुळाच्या केंद्रस्थानी आपण वापरणार असलेल्या O बिंदूवर चिन्हांकित करा. चरण 3. बिंदू O वर पॉइंटर ठेवा. चरण 4. पूर्ण वर्तुळ करण्यासाठी होकायंत्र फिरवा. ते एका वेळी करायचे लक्षात ठेवा.
2. दिलेल्या मापाने कोन बांधणे. प्रोट्रॅक्टर वापरून 60 अंशाचा कोन काढा. चरण 1. BA हा रेषाखंड काढा. चरण 2. कोन रेषेचा केंद्रबिंदू B बिंदूवर असेल आणि शून्य कडा रेषाखंड BA वर येईल अशा प्रकारे ठेवा. चरण 3. 0 अंश पासून सुरुवात करा आणि बिंदू C 60 अंशावर चिन्हांकित करा. चरण 4. शासकानुसार BC मध्ये सामील व्हा. कोन CBA हा आवश्यक कोन आहे. तीन. कोनाचा दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे रेषाखंड जो एका विशिष्ट कोनाला 2 समान भागांमध्ये विभाजित करतो. त्याला कोनाची सममितीची रेषा देखील म्हणतात. कोन दुभाजनाची रचना फुटपट्टी आणि हुकायंत्र वापरून. कोन O चा कोन दुभाजक काढा. चरण 1. हुकायंत्र वापरून पॉइंटरला O वर ठेवा आणि कोणत्याही त्रिज्याचा कंस काढा जेणेकरून तो बिंदू A आणि B वरील किरणांना कापेल. चरण 2. होकायंत्र वापरून पॉइंटरला A बिंदूवर ठेवा आणि AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त त्रिज्येचा कंस काढा. चरण 3. B ला केंद्रस्थानी घेत त्याच त्रिज्येचा एक कंस काढेल जेणेकरून तो बिंदू C वर मागील कंस कापेल. चरण 4. OC मध्ये सामील व्हा. कोन O चा आवश्यक कोन दुभाजक आहे. म्हणून कोन BOC बरोबर कोन ACOA. आता आपण पाहूया 4 विशेष मापांचे कोन. काही कोन असे असतात जे प्रोट्रॅक्टर न वापरता होकायंत्राच्या मदतीने अचूकपणे बांधू शकतो. A 60 अंश कोनाची रचना. चरण 1. रेष M काढा आणि त्यावर बिंदू C चिन्हांकित करा. चरण 2. होकायंत्राचा सूचक C वर मध्यभागी ठेवा आणि बिंदू D वर रेषा कापण्यासाठी कोणत्याही त्रिज्येचा कंस काढा. चरण 3. D ला केंद्रस्थानी ठेवताना आपल्याला मागील कंस कापण्यासाठी समान त्रिज्येचा कंस काढावा लागेल.
चरण 4, दोन्ही कंस ई वर छेदू द्या. CE ला जोडा. कोन C बरोबर 60 अंश. B, 30 अंश कोनाची रचना 60 अंश कोन दुभाजक करून. 30 अंशचा कोन तयार करण्यासाठी आपल्याला वरील प्रमाणे 60 अंशचा कोन काढावा लागेल आणि नंतर कोन दुभाजकाच्या मध प्रक्रियेने तो दुभाजित करावा लागेल. आपण 60 अंश कोनाच्या बांधकामापासूनच्या पायऱ्या पुढे चालू ठेवू. चरण 5, E ला केंद्रस्थानी ठेवून कोन ECD च्या आतील भागात सोयीस्कर त्रिज्याचा कंस काढण्यासाठी होकायंत्र वापरा. चरण 6, त्याच त्रिज्येसह बिंदू F वर मागील कंस कापून दुसरा कंस काढण्यासाठी केंद्र D म्हणून वापरा. चरण 7, शेवटी बिंदू F आणि C ला एका सरळ रेषेने जोडा. कोन FCD हा 30 अंश मापाचा आवश्यक कोन आहे. C, 120 अंश कोनाची रचना. ते 60 अंश कोनाची दुप्पट आहे. चरण 1, रेषा M काढा आणि त्यावर बिंदू C चिन्हांकित करा. चरण 2, बिंदू C वर पॉइंटर ठेवा आणि बिंदू D वर रेषा M कापणाऱ्या कोणत्याही त्रिज्येचा कंस काढा. चरण 3, D ला केंद्रस्थानी ठेवताना आपल्याला मागील कंस E वर कापण्यासाठी समान त्रिज्या असलेला कंस काढावा लागेल. पुन्हा एकदा E ला केंद्रस्थानी घ्या आणि F बिंदूवर पहिला कंस कापण्यासाठी त्याच त्रिज्येचा कंस काढा. चरण 4, CF ला जोडा. कोन FCD बरोबर 120 अंश. D, 90 अंश कोनाची रचना. ते 2 पद्धतीने बनवले जाते. पद्धत 1, चरण 1, फुटपट्टी वापरून एक लांब सरळ रेषा काढा. 1. चरण 2, रेषा L वर कोणताही बिंदू O चिन्हांकित करा जो केंद्र असेल. चरण 3, कंपास पॉइंटर O वर ठेवा. त्रिज्या कोणत्याही लांबीवर सेट करा आणि 2 चाप काढा. रेषा L ला छेदणाऱ्या बिंदू O च्या डावीकडे आणि उजवीकडे 1. छेदनबिंदूंना A उजवीकडे आणि B डावीकडे असे लेबल करा.
चरण 4. कंपास पॉइंटर बिंदूवर ए वर ठेवा. त्रिज्या ए आणि बी मधील अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही लांबीवर सेट करा आणि रेषा एल च्या वर एक मोठा कंस काढा. बिंदू बी वरील कंपास पॉइंटर सह तेच पुन्हा करा. बिंदू सी वरील पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस तयार करा. चरण 5. बिंदू सी ला केंद्रबिंदू ओ शी जोडा. रेषा ओ सी ही रेषा एल चा लंबदुभाजक आहे, जी तिला 2 समान भागांमध्ये विभागते आणि ओ वर 90 अंशाचा कोन बनवते. पद्धत 2. 60 अंश आणि 120 अंशाचा दुभाजक काढा. चरण 1. सरळ रेषा एम काढा आणि त्या रेषेवर सी बिंदू चिन्हांकित करा. चरण 2. कंपास पॉइंटर बिंदू सी वर ठेवा आणि रेषा एम ला बिंदू डी वर छेदणाऱ्या कोणत्याही त्रिज्येचा कंस काढा. चरण 3. कंपास पॉइंटर बिंदू डी वर ठेवा आणि मागील कंसाला बिंदू ई वर छेदण्यासाठी समान त्रिज्याचा कंस काढा. आता कंपास पॉइंटर बिंदू ई वर ठेवा आणि त्याच त्रिज्या वापरून बिंदू एफ वर पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा. कोन DCE बरोबर 60 अंश बनवा आणि सी ला बिंदू एफ शी जोडून कोन DCF बरोबर 120 अंश बनवा. चरण 4. कोन DCE आणि कोन DCF दोन्ही दुभाजक करावे लागतील. कंपास पॉइंटरला बिंदू ई वर पूर्वीप्रमाणेच त्रिज्यासह ठेवा आणि एक कंस काढा. पुढे कंपास पॉइंटर बिंदू एफ वर ठेवा आणि बिंदू जी वर पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. चरण 5. अंतिम दुभाजक काढा. बिंदू सी ला बिंदू जी मध्ये जोडा. रेषा CG ही 60 अंश आणि 120 अंश कोनाचा दुभाजक आहे आणि ती बिंदू सी वर 90 अंशाचा कोन तयार करते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.